मानखुर्द के टोंबे स्थित कोड़ीवाला गांव के लोगों ने संस्था पर गुमराह करना और लाखों की ठगी के साथ साथ परिवारवाद का आरोप लगाया है। जी हां, आपको बता दें, मुंबई में स्थित टोंबे कोड़ीवाला गांव के लोगों के हित के लिए दो संस्थाएं बनाकर ठगी कर लोगों को गुमराह किया गया है। पहली संस्था है तुर्भे गांवकारी आदिवासी कोड़ी पंचायत मंडल और दूसरी तुर्भे मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसाइटी लिमिटेड नाम की इन दोनों संस्थाओं को एक ही पक्ष के लोगों द्वारा चलाया जा रहा है। इतना ही नहीं, कोली समाज को गुमराह करने का काम भी इस कार्यकारिणी के ठग अरविंद हरिश्चंद्र भय महादेव रामचंद्र वैती रमाकांत आत्माराम कोड़ी गजानन महादेव कोड़ी यह 4 गांव के लोगों द्वारा गुमराह किए जा रहे हैं और सदस्यता के नाम पर अपने ही परिवार के लोगों को शामिल किया गया है। गांव के अन्य स्थानीय निवासियों को इसकी जानकारी भी नहीं है। आपको बता दें, इनके खिलाफ गांव के सदस्य आत्माराम नारायण पाटिल और नारायण मोतीराम कोली इन दोनों ने गांव के सदस्य ने धर्मादाय आयुक्त बृहन मुंबई को अवगत करा के इनके ऊपर कार्यवाही करके 3 महीने में नई कमेटी गठन करने का आदेश दिया है। गौर करने वाली बात यह है कि 1 महीने बीत चुके हैं। इन सब के बावजूद भी अभी भी उनकी तरफ से किसी भी प्रकार की सूचना या मीटिंग नहीं की गई है। ब्युरो रिपोर्ट, रियल खबरें। तर मी आत्माराम पाटील बोलतोय, ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये राहत आहे आणि आमच्या गावामध्ये 2 संस्था आहेत। एक तुर्भे ग्रामपंचायत संस्था आहे, दुसरी तुर्भे मच्छीमार संस्था आहे। त्या दोन्ही संस्थेमध्ये एकच कमिटी आहे। त्याच्यावर एकच ते कमिटी असल्यामुळे ते दोन्ही कमिटीवर ते राहून दोन्ही कमिटीवर भ्रष्टाचार करत आलेले आहेत। 1 वर्ष झाले त्यांना आणि 1 वर्षामध्ये त्यांनी असे भ्रष्टाचार केले की लोक वैतागलेले आहेत त्यांच्यावर की एक असे फॉर्म काढलेले आहेत की पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणून त्यांनी 13 वकिलांची फौज तयार केलेली आहे त्या लोकांनी आणि त्यामध्ये ट्रॉम्बे कोलीवाड्याला ते फसवायला निघालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ट्रॉम्बे कोलीवाड्यातले 150 लोकांनी फॉर्म फसवून भरलेले आहेत त्यांनी आणि आम्ही पण मग त्यांची कंप्लेंट केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि तुर्भे मच्छीमार सोसायटीमध्ये। तर तिथून त्यांच्यावर इन्क्वायरी सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथून पण त्यांच्यावर आम्ही कंप्लेंट केल्यामुळे ते निबंधकाने ऑर्डर काढलेले आहे की ते आता 30 दिवसांनी मिळणार आहे ते। आणि तुर्भे ग्रामपंचायतवर पण त्यांनी एक कब्जा केलेला आहे। 354चा भूखंड आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण त्याच्यावर दुकाने बिल्डिंग हे सर्व उभारलेले आहेत आणि त्याच्यावरती भ्रष्टाचार त्यांचं चाललेलं आहे। ते वसुली करत आहेत आणि ते गावाला काहीच दाखवत नाही आहेत आणि धर्मदायाला पण दाखवत नाही आहेत आणि ते आपसामध्येच खात आहेत हे लोक पैसे। तर आम्ही सर्व कंप्लेंट केल्यामुळे हे बॅनर लावलेला आहे, यांची कमिटी हटलेली आहे, पण अजूनपर्यंत ते वसुली करत आहेत आणि त्यांचे जे काय आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून ती वसूली थांबवायला पाहिजे। तो आम्ही ते करणार। आम्ही ते नहीं, हम लोग अभी 3 साल से उनके पीछे लगे हैं, 3 साल बहुत साल से पीछे लगे हैं, लेकिन वो लोग कैसा है पूरे गांव को सभासद नहीं बनाया, वो किसी को बोलने को नहीं देते वो लोग। और हम लोग ने भी हम और तुकाराम कोली करके है वो हम मिलके वो सब अभी किया है पीछे लगे। तो अभी सब कुछ हो गया है, पूरा उनका कमेटी दोनों संस्था से रद्द हो गया है। तो अभी उनका जो है अभी 30 दिन का दिन बाकी है इसमें तुर्भे मच्छीमार सोसाइटी का। तो 30 दिन में भी वो कमेटी शासन ने उनको कमेटी हटाया है। खाली इसमें तुर्भे अपना फिशरी डिपार्टमेंट से हम इतना ही रिक्वेस्ट है कि वो लोगों ने जल्दी से जल्दी ऑर्डर कॉपी हमें दिला दी। मोतीराम कोळी ट्रॉम्बे गावचा रहिवासी आहे।
व गावामध्ये आमच्या तुर्भे गावकरी आदिवासी कोळी पंचायत मंडळ ही 1985-86च्या दरम्यान स्थापन करण्यात आली होती समाजाच्या लोकांच्या हितार्थ. पण आजपर्यंत त्या कमिटीने 35 वर्षे झाली आमच्या गावकीच्या कोळी पंचायतीच्या पंचाच्या नावाच्या मालमत्तेवर जो पैसा गोळा केला आहे त्या पैशाचा आजपर्यंत ह्या लोकांनी एकही हिसाब किताब दाखवला नाही. न दाखवल्यामुळे आणि आम्ही चॅरिटी कमिशनरमध्ये या गोष्टीवर हरकत घेतली असताना आम्हाला त्यांनी प्रश्न विचारले की तुम्ही ह्या ट्रस्टचे सभासद आहात का? तो आम्ही बोललो हो आम्ही सभासद आहोत. पण ज्यावेळेस सभासद आहे ह्याची पावती मागितली असता आम्ही त्यांना आमचे ओळखपत्र दाखवले गावकीने दिलेले. आमच्या गावामध्ये कोणाला सभासदच्या पावत्या रीतसर दिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे ती पावती दाखवली असताना त्यांनी ती माझी पावती फेटाळून लावली आणि सांगितले की ह्या पावती फक्त ही पावती आहे, ह्या पावतीवर काही होणार नाही, ओळखपत्र आहे. तुमच्याकडे तशी रीतसर काही पावती आहे का सभासद असल्याची? तर आम्ही नाही सांगितलं. मग त्या विषयावर हा विषय गरम झाला आणि मग ह्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यास सांगितले असताना सांगितलं सर साहेब जर ही कमिटी जर आमच्या गावाची नसेल, गावकऱ्यांची नसेल, तर मग हे आमच्या गावाचे पैसे कोणत्या बेसवर पैसे कलेक्शन करतात याच्यावर FRI झाला पाहिजे, यांच्यावर कंप्लेंट झाली पाहिजे. मग त्या साहेबांनी ते न सांगताना ते गोष्ट नंतरची आहे, आता तुम्ही सभासद नाही तर तुम्ही बोलू शकत नाही बोलले. मग त्या साहेबांनी बोलले की मी 7 दिवसात ऑर्डर देतो आणि जी ऑर्डर दिली ती माझ्या पाठीमागे आहे. त्या ऑर्डरमध्ये साहेबांनी सांगितलं डिफॅक्ट म्हणून यांना ट्रस्टी म्हणून घोषित केलं की तुम्ही ट्रस्टी आता नाही आहेत, तुम्ही फक्त एवढं करू शकता 1 महिन्यामध्ये तुम्ही सर्व गावकऱ्यांना एकत्र करून नवीन सभासदाची नोंदणी करून ती सभासदाची नोंदणी झाल्याच्या नंतर ती चॅरिटी कमिशनरला दाखवून त्याच्यानंतर इलेक्शन घेतल्याच्या नंतर सगळ्या लोकांना तुम्ही रीतसर पद्धतीने सभासद बनवल्याच्या नंतर तुम्ही ही ट्रस्ट चालवू शकता. पण असं हे लोकांनी अजूनपर्यंत महिना होऊन गेला काही दाखवलेलं नाही आहे आम्हाला. आणि हीच ट्रस्ट आता जे लोक ह्या ट्रस्टवर बसले तुर्भे गावकरी आदिवासी कोळी पंचायत मंडळावर तीच लोक आमच्या मच्छीमार सोसायटीवरही बसलेले आहेत. मच्छीमार सोसायटी तुर्भे मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर बसलेले आहेत. त्या सोसायटीमध्ये पण आजपर्यंत ह्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे. तो भ्रष्टाचारासाठी आम्ही फिशरीज कमिशनरला तक्रारी केलेल्या आहेत. त्या तक्रारीचं निराकरण म्हणून ऑर्डरही झालेली आहे. पण उच्च नेत्यांच्या दबावाखाली त्या लोकांनी ती ऑर्डर थांबवून ठेवलेली आहे. का अजूनपर्यंत शो नाही केली म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही पुढे प्रयत्न करत राहणार. आणि हे यांचं कारस्थान पूर्ण जे आहे गावामध्ये चाललेलं दोन्ही ट्रस्टवर बसून ते आम्ही गावासमोर उजागर करणार या लोकांना.